नमो महारोजगार मेळाव्याचं निमंत्रण पत्रिकेमध्ये अखेर आता शरद पवार यांचं नाव समाविष्ट करण्यात आलंय। काल सुप्रिया सुळे यांनी शरद पवार यांचं निमंत्रण पत्रिकेमध्ये नाव नसल्याची माहिती दिलेली होती आणि त्यानंतर आज शरद पवारांच्या नावाचा या कार्यक्रम पत्रिकेमध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे आणि या कार्यक्रमाची नवीन निमंत्रण पत्रिका आता प्रसिद्ध झालेली आहे। महत्त्वाची बातमी या क्षणाची, बारामतीमध्ये एक मोठा कार्यक्रम होऊ घातलाय नमो महारोजगार मेळावा आणि याचं निमंत्रण शरद पवारांचं नाव नव्हतं मात्र आता घातलंय। आमचे प्रतिनिधी जावेद आपल्या बरोबर आहेत, आणखी माहिती जाणून घेऊया। जावेद, आता शरद पवार यांचं नाव या निमंत्रण पत्रिकेत आलंय आणि नव्यानं पत्रिका पुन्हा एकदा प्रसिद्ध केली आहे, काय नेमके तपशील आहेत? नक्कीच काल 2 दिवसापूर्वी जी पत्रिका जाहीर झाली होती त्यामध्ये शरद पवार यांचंच नाव नव्हतं, जे की त्या संस्थेचे विद्याप्रतिष्ठानचे अध्यक्ष आहेत। त्यावरून खासदार सुप्रिया सुळे यांनी काल पत्रकार परिषदेमध्ये नाराजी देखील व्यक्त केली होती। तेवढ्यातच अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। शरद पवारांनी दुसरी कोंडी केली होती की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बारामती पहिल्यांदाच येत आहेत, तर तुम्ही आमच्या घरी जेवायला या असं स्नेहभोजनाचं त्यांनी निमंत्रण देखील पत्राद्वारे त्यांना दिलं होतं। आणि त्यानंतर आता पुन्हा महाराष्ट्र शासनाच्या वतीने जी निमंत्रण पत्रिका जी काढण्यात आलेली आहे त्यामध्ये शरद पवार यांचं नाव काढण्यात आलेलं आहे। पहिल्या नंबरला एकनाथ शिंदे यांचं नाव आहे मुख्यमंत्र्यांचं, त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस असतील, अजित पवार आणि चौथ्या नंबरला एकंदरीतच निमंत्रण पत्रिकामध्ये आता सुधारणा केली आणि शरद पवार यांचं नाव घालण्यात आलंय। धन्यवाद जावेद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।